श्री गणेशाय नमः. कार्तिक महात्म्य प्रथम अध्याय. एकदा नारद देवादिदेव भगवंताच्या दर्शनाकरता स्वर्गलोकाहून द्वारकेस गेले. नंतर भक्तीने कृष्णाची पूजा करून कृष्णाला एक पारिजातकाचे फूल देते झाले. कृष्णाने ते फूल घेऊन रुक्मिणीला दिले. इतक्यात नारदांनी त्वरेने जाऊन ती सर्व हकीकत सत्यभामेला सांगितली. मग भगवान कृष्ण सत्यभामेच्या गृही गेले. तो आपली प्रिया दुःखित होऊन एकीकडे बसली आहे असे त्यांनी पाहिले. तेव्हा भगवान हसून म्हणाले, हे प्रिये, तुला कशापासून दुःख झाले ते मला सांग. तेव्हा रागाने जिचे ओठ थरथर कापत आहे अशी सत्यभामा म्हणाली की पारिजाताचे फूल मला न देता तुम्ही रुक्मिणीला का दिले. तेव्हा वासुदेव बोल की तूही मला आवडती आहेस, तुलाही मी पारिजाताचे पुष्प देईन. नंतर पारिजात वृक्ष आणण्याकरता सत्यभामेसह वर्तमान गरुडावर आरोहण करून स्वर्गलोकास जाऊन इंद्रास जिंकून तेथील पारिजात वृक्ष उपटून घेऊन द्वारकेस आले आणि सत्यभामेला म्हणाले, हा पारिजात वृक्ष तू घे, तूच मला फार प्रिय आहेस. पुढे एकदा सत्यभामा मुनिश्रेष्ठ नारदाला म्हणाली की हे नारदा, जेणेकरून श्रीकृष्णाचा व माझा केव्हाही वियोग होणार नाही असा उपाय मला सांगा. तेव्हा नारद सत्यभामेला म्हणाले, जे दान करावे त्याचाच उपभोग मिळतो, याकरता कृष्णच दान दे, म्हणजेच तुझा व त्यांचा वियोग कधीच होणार नाही. बरे आहे असे म्हणून सत्यभामेने नारदाला कृष्ण दान दिला. नंतर कृष्णास घेऊन नारद निघाले. तेव्हा सत्यभामा नारदास म्हणाली की तुम्ही याच लोकी मला कृष्णाचा वियोग केला, मग परलोकी त्यांची प्राप्ती कशी होईल. तेव्हा नारद हसून म्हणाले, जर तराजूमध्ये कृष्णासह तोलून त्यांचे भारंभार द्रव्य मला देशील तर मी ह्यांना परत देतो. तेव्हा सत्यभामेने घरातील सर्व जिन्नस दागिने वगैरे वजनात घातले तरी वजन पुरे होईना. तेव्हा सत्यभामेने श्रीकृष्णाच्या आज्ञेने एक तुळशीपत्र आणून तराजूत टाकले व त्या तुळशीपत्राचे बरोबर भक्तवत्सल श्रीकृष्णाचे वजन समान झाले व तेवढेच तुळशीपत्र नारदांनी घेतले व भगवंताची स्तुती करून नारद स्वर्गलोकास गेले. नारद कृष्णास विचारून गेल्यानंतर आनंदाने जिचे नेत्र प्रफुल्लित झाले आहे अशी सत्यभामा कृष्णाला म्हणाली, मी धन्य आहे, कृतकृत्य आहे, माझा जन्म सफल आहे व माझे जन्मदाते आई बापही धन्य आहेत, ज्यांनी मला त्रैलोक्यात देववती अशी उत्पन्न केली. कारण तुम्हाला तुमच्या 16,000 स्त्रियांमध्ये मीच प्रिय आहे, म्हणूनच मी भगवान कल्पवृक्षासह यथाविध नारदास दान दिले. पृथ्वीवरील लोक केवळ ज्यांची वार्ताही जाणत नाही तो प्रत्यक्ष कल्पवृक्ष पारिजात माझ्या अंगणात आहे. त्रैलोक्यपती देवाची मी अतिप्रिय आहे, म्हणून तुम्हाला थोडे विचारावे अशी इच्छा आहे. जर तुम्ही माझे प्रियकर असाल तर विस्ताराने सांगा, म्हणजे ते मी ऐकून पुन्हा आपले हित करीन, म्हणजे त्या योगाने कल्पापर्यंत तुमचा व माझा वियोग होणार नाही. सूत म्हणाले, असे प्रियेचे वाक्य ऐकून कृष्ण हसले व तिचा हात धरून कल्पवृक्षाखाली आले व सेवक लोकांना दूर केले. प्रियेच्या अतिप्रीतीने संतुष्ट होऊन रोमांचित असे भगवान कृष्ण हसत सत्यभामेस हाक मारून म्हणाले, हे प्रिये, 16,000 स्त्रियांमध्ये तूच एक मला प्राणाप्रमाणे अतिप्रिय आहेस. तुझ्याकरिता इंद्राशी व सर्व देवांशी मी विरोध केला. तू पूर्वी कोणती इच्छा केलीस ती चमत्कारिक गोष्ट ऐक. सूत म्हणतात, श्रीकृष्ण सत्यभामेची इच्छा पूर्ण करण्याकरता गरुडावर बसून जेव्हा इंद्रलोकास गेले व इंद्रापाशी कल्पवृक्ष मागितला, तो इंद्र देत नाही म्हणाला. तेव्हा गरुड रागावून त्याकरिता युद्ध करू लागला. गरुडाने गोलोकी गायींबरोबरही युद्ध केले. त्यावेळी त्यांच्या चोचीने तुटून गायींचे कान व शेपूट व रक्त भूमीवर पडले. त्या तिन्हीपासून 3 वस्तू झाल्या. कानापासून तंबाखू, शेपटापासून गोमी व रक्तापासून मेंदी झाली. मोक्ष इच्छिणाऱ्याने या तिन्ही वस्तू दूर कराव्यात, सेवन करू नये. गायींनी रागाने गरुडास शिंगांनी प्रहार केला तेव्हा गरुडाची 3 पिसे पृथ्वीवर पडली.
एकापासून नीळकंठ भारद्वाज, दुसऱ्यापासून मोर व तिसऱ्यापासून चक्रवात उत्पन्न झाले. या तिन्हींच्या दर्शनाने शुभफळ मिळते, याकरता ही गोष्ट तुला सांगितली. गरुडाच्या दर्शनाचे जे फळ ते त्याच्या दर्शनाने मनुष्यास मिळते व वैकुंठ प्राप्त होतो. हे प्रिये, जे देता येत नाही, करिता येत नाही किंवा सांगता येत नाही, ते सर्व तुझकरिता मी करतो. तर तुझा प्रश्न कसा सांगणार नाही? तुझ्या मनात असेल ते विचार. सत्यभामा म्हणाली, मी पूर्वी दान, व्रत किंवा तप काय केले होते की ज्याच्या योगाने मी मनुष्य असूनही मनुष्यापेक्षा श्रेष्ठ झाले व तुमची अधोकी पत्नी होऊन गरुडावर बसून तुमच्याबरोबर इंद्रादिक देवतांच्या स्थानाला जाते. म्हणून विचारते की पूर्वी मी काय पुण्य केले, पूर्वजन्मी मी कोण होते, कोणाची कन्या होते ते सांगा. कृष्ण म्हणतात, चित्त देऊन ऐक. पूर्वजन्मी तू काय व्रत केलेस ते सांग. कृतयुगाचे शेवटी मायापुरीमध्ये अत्रिगोत्री देवशर्मा या नावाचा ब्राह्मण राहत होता. तो वेदांगे पढलेला असून सूर्याचे व्रत करणारा, अग्नी व अतिथी यांची सेवा करणारा असा होता. तो नित्य सूर्याची आराधना करणारा असल्याकारणाने प्रत्यक्ष सूर्यासारखा तेजस्वी होता. त्याला वृद्धपणी गुणवती नावाची मुलगी झाली. त्याला पुत्र नसल्यामुळे आपले चंद्र नामक शिष्याला ती मुलगी देऊन त्याला मुलाप्रमाणे मानित होता व तो शिष्यही त्याला बापाप्रमाणे मानी. ते दोघे कोणे एके दिवशी दर्भ समाधी आणण्याकरिता अरण्यात गेले व हिमालयाचे पायथ्याचे वनात इकडे तिकडे फिरू लागले. इतक्यात त्यांनी भयंकर राक्षस येत आहे असे पाहिले व भयाने घाबरून पळण्यास असमर्थ झाले असता त्या दुष्ट यमासारख्या भयंकर राक्षसाने त्या दोघांस ठार मारले. त्या क्षेत्राच्या पुण्याने व त्यांच्या धर्मशीलतेने त्यांना माझ्या पार्षदगणांनी वैकुंठास नेले. त्यांनी अमरण सूर्याची पूजा वगैरे करून जे पुण्य केले तेने करून मी प्रसन्न झालो. शंकर, सूर्य, गणपती, विष्णू व देवी यांचे उपासक. जसे मेघांचे पाणी अखेर समुद्रास मिळते त्याप्रमाणे मलाच येऊन मिळतात. मी एकच असून नावांनी व कृतीने 5 प्रकारचा झालो आहे. जसे एखाद्या व्यक्तीला त्याचे पुतणे, भाचे, नातू, मुलगे वगैरे निरनिराळे काका, मामा इत्यादी नावांनी हाक मारतात, तद्वतच पुढे ते दोघे वैकुंठात राहणारे, विमानात बसून फिरणारे, माझ्याप्रमाणे रूप धारण करणारे, माझ्या जवळ राहणारे, दिव्य स्त्रिया व चंदनादी भोग भोगणारे असे झाले. इति श्री पद्मपुराणे कार्तिकं प्रथमो अध्याय. श्रीकृष्ण चरणार्पणमस्तु.